सगळ्या नंदिनी मित्रांना नमस्कार। हा व्हिडिओ प्रायमरीली याच्यासाठी की हे जे तुम्ही झाड बघताय बघा, निरगुडीचं झाड आहे, किती छान फुलं आलेले आहेत। तर या झाडांना आम्ही दर रविवारी पाणी टाकत असतो। तर उद्याचं तुम्हाला आमंत्रण आहे, उद्या इथं नक्की या, खाली डिटेल्स तुम्हाला मिळतील। पण जो मुख्य हेतू आहे या व्हिडिओचा तो हा आहे की ह्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये इथं जेव्हा आम्ही सुरुवातीला झाडं लावले त्यावेळी आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की इथं मागच्या 5 वर्षात 4 वेळा झाडं लावली आणि ती कधीच जगलेली नाहीयेत। हे झाडं जगणारच नाही, तुम्ही त्या जगवण्यात पडू नका, त्या भानगडीत पडू नका। मी आणि कॅमेऱ्यावर जे आहेत आमचे निलेश दादा, आमचं खरंच असं होत होतं की खरंच हे झाडं जगतील की नाही, पण खूप हात एकत्र आले आणि हे झालं। तर त्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे। सगळ्यात आधी दत्तू भाऊ, आमचे दत्तू भाऊ म्हणजे हे ते ज्यांनी ग्रामीण भागात नंदिनी खूप छान ठेवली, तिकडून ते आपल्याला चांगलं पाणी पाठवतात, पण शहरात आपल्याकडनं खराब झाली तर ते शहरात सुद्धा आले। ह्या झाडांना आळे कसे करायचे, ह्या जाळ्या कशा बसवायच्या, त्याच्यासाठी मजूर, बांबू वगैरे सगळे घेऊन आले होते ते, आणि त्यांच्याशिवाय हे काम किक ऑफ होणं खरं तर शक्यच नव्हतं। राजेश पंडित सर यांनी आम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर जागा दिली। चला जाणूया नदीला, हा राज्य शासनाचा एक उपक्रम आहे, त्याच्यात वेगवेगळे लोक आहेत, शासनातले बरेच लोक आहेत, त्याच्या थ्रू आम्हाला शासनापर्यंत पोहोचता आलं आणि काही गोष्टी करून घेता आल्या। त्यानंतर वैभव धातरंगे सर, हे डॉक्टर आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, आणि इनफॅक्ट आता जे आम्ही तुम्हाला सांगितलं निरगुडी, तर बरेचसे झाडं कोणते असतात, काय असतात, यांचे काय गुणधर्म असतात, याचं बरेचशी माहिती ते आम्हाला देतात। इथं बरेचसे झाडं आम्ही गवत म्हणून उपटायचो, पण त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही हे झाडं ठेवा, हे नंदिनीचा रायपेरियनमध्ये येणारे हे झाडं आहेत। त्यानंतर चंदू पाटील सर, जेव्हा इथं कचरा बराच होता आणि आम्हाला सुरुवातीला खूप अवघड होतं गाडी मिळवणं, योग्य वेळी तो कचरा उचलणं, तर त्यावेळी चंदू पाटील सरांनी मदत केली। मनोज साठे आहेत, जगबीर सिंग आहेत, हे नेहमीच आमच्या सोबत असतात। त्यानंतर इम्तियाज मुलानी सर आणि त्यांचा मुलगा सामी यांनी सुरुवातीला ज्यावेळी टीम एकदम छोटी होती त्यावेळी झाडांना पाणी घालायलाही ते यायचे, पण ह्या स्पॉट सोबत त्यांनी पखाल रोडच्याही स्पॉटची बरीच जबाबदारी घेतली। साहिल शेख जो आमचा वन ऑफ द व्हॉलेंटियर्स आहे आणि आमचा कराटे चॅम्पियन पण आहे, तर तोही बऱ्याच वेळा आमच्या सोबत असायचा। हेवी ड्युटी जे कामं आम्हाला खरंच कधी कधी जमत नव्हते त्यात त्यांनी मदत केली। रवी आमचा खूप एन्थुसियास्टिक व्हॉलेंटियर आहे, बिया गोळा करतो, झाडं बनवतो, रात्री बेरात्री सुद्धा जेव्हा नदीवर यायची गरज पडली तेव्हा रवी आमच्या सोबत होता। विकास, रवी आणि विकास हे दोघेही कराटे चॅम्पियन आहेत। आशुतोष जवर आमचे कॅमेरामन, आत्ता कॅमेरावर जे आहेत निलेश दादा, त्यांचे भाऊ ते सुद्धा होते, आणि ते नेहमी यायचे, म्हणजे बऱ्याच वेळा ते सकाळी सकाळी यायचे आणि इथल्या ज्या जाळ्या पडलेल्या आहेत त्याचं काम निलेश दादा आणि आशुतोष दादाने एकदम नियमितपणे केलं। ह्या जाळ्या राहिल्यामुळे या जाळ्यांमधले झाडं टिकले, आणि या जाळ्या असल्यामुळे काय होतं की गाड्यामध्ये येत नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी एक संरक्षक भिंत तयार केली। त्यानंतर नेहा दुसाने मॅडम, ज्या पुण्याहून नाशिकला राहायला आल्या आणि ज्यांचा व्हिडिओ आम्ही केल्यानंतर बऱ्याच लोकांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला, तर सो त्यांनी त्यांच्या भावना पण प्रकट केल्या आणि त्या भावनांना चांगलं रेझोनेट केलं नाशिककरांनी, त्या नियमितपणे येतात। योगेश गांगुडे, योगेश आम्हाला लिटरली रस्त्याने चालताना असाच भेटला की सर तुम्ही काय करताय, छान काम करताय। तो नाशिक रोडवरनं येतो, जॉब करतो, आणि तो बोलला की सर मलाही याच्यात यायचं, आणि त्याने त्याच्यासोबत शशांक सोनवणे, आकाश पवार आणि त्याच्या अजून बऱ्याचशा मित्रांची टीम तो घेऊन यायला लागला, आणि तो कंटिन्यू, म्हणजे बऱ्याच वेळा असं व्हायचं की आम्ही नसल तर योगेश आणि त्याची टीम इथल्या भागाची जबाबदारी घ्यायची, आणि मग त्यांनी असंही केलं की सर ही जागा जशी तुम्ही डेव्हलप केली तशी आता आम्हाला एक जागा द्या। त्यांना आम्ही नवी जागा दिली आहे, तर त्याची डिटेल्स आम्ही तुम्हाला लवकरच देऊ। चारुशिला सूर्यवंशी या बऱ्याच लांब राहतात, पोद्दार स्कूल जवळ राहतात, पण त्या तिकडून नेहमी येतात, आणि त्या जेव्हा पण येतात तेव्हा काहीतरी, समजा आम्हाला झाडांना पाला टाकायचा होता तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला पाला आणून देणाऱ्या चारुशिला सूर्यवंशी मॅडम होत्या। मंजुषा कापडे, महेश कापडे हे कपल आहेत, ते नेहमी आपल्यासोबत येतात, आणि एक चांगलं आहे की येणार नसेल तर सांगतात की सर आम्हाला यावेळी येता नाही आलं पण आम्ही नक्की प्रयत्न करू। आम्हाला असं जेव्हा लोक सांगतात की आज येणार आहे तर ते तर आम्हाला कळतं, पण जेव्हा येणार नाहीये तेव्हा आम्हाला हेही कळतं की आता मॅनपॉवर थोडी कमी होईल, तर ते नियमितपणे आम्हाला ते सांगतात। सारंग साळी पुण्यावरून येतात, म्हणजे नेहमी त्यांना जेव्हा सुट्टी असते ते पुण्यावरून आले की थेट इथं कामाला येतात। त्यानंतर योगेश मुलाने, हे सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये आले होते, तर त्यांनी आम्हाला काही झाडं गिफ्ट केले होते, ते एकदम छोटेसे होते, आता ते झाडं 1.5 2 फुटाचे झालेले आहेत, कवठासारखं एकदम दुर्मिळ झाड पण त्यांनी आम्हाला दिलंय, तर ते झाडं आम्ही लवकरच इथं लावणार आहे। निलय कुलकर्णी इथं नंदिनी किनारीच राहतात, त्यांनी आम्हाला पाणीही दिलं, आणि बऱ्याच वेळा ते त्यांच्या भावंडांना घेऊन आमच्यासोबत आले होते। साहिल इनामदार, हे त्यांचे जे भाचे नूर आणि मरियम, ह्या दोघांना नेहमी घेऊन येतात, पाणी द्यायला आणि झाडांना आळे करायला ते मुलं नेहमी मदत करतात,
आणि ह्या दोन्ही मुलांचे व्हिडिओ सुद्धा बरेच चालले. शशांक शुक्ला सर त्यांच्या फॅमिलीसोबत येतात, तेही त्यांच्या मुलाला घेऊन आले होते. त्याचाही व्हिडिओ कदाचित तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. आणि त्यांनी सांगितलं की ही झाडं लावणं, या मातीची सेवा करणं ही सुद्धा देशभक्ती आहे. कारण शशांक शुक्ला सर हे स्वतः रिटायर्ड, आर्मीतून रिटायर्ड एक्स सर्व्हिसमन आहेत आणि त्यांनी सांगितलं की ही सुद्धा आपण देश सेवाच करतोय. त्यानंतर प्रतिभा मस्के मॅडम, राहुल हुलगे, शेखर ठाणगे हे डॉक्टर आहेत, गणेश गोमासे हे पत्रकार आहेत, तेही स्वतःच्या फॅमिलीला आणि मुलाला घेऊन बऱ्याच वेळा आले आहेत. जयश्री मॅडम, स्नेहल वाघ मॅडम ह्याही मुंबईला राहतात आणि त्या तिकडून जेव्हा पण येतात तेव्हा इथं येतात. त्यांनी बऱ्याच वेळा आपल्याला टँकर पण स्पॉन्सर केले आहेत. विकास आहेर याची भारी स्टोरी आहे. हा एक दिवस 7 वाजता आला होता, सर कुठे तुम्ही, आम्ही पोहोचलोय, आणि हा मुलगा देवळ्यावरनं आला होता. तर मला वाटतं असं जेव्हा, आणि हा शेतकरी आहे, सो असे लांबून लांबून लोक येतात तेव्हा आम्हाला खूप हुरूप येतो. अमरीश मोरेजी यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ टँकर दिला होता. अक्षय गोळे हे मुंबईला असतात, हे सुद्धा सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आहे आणि त्यांनी सुद्धा आपल्याला टँकर गिफ्ट केला होता. त्यानंतर अर्चना लोखंडे ही माझी पार्टनर आहे आणि तिने सुद्धा एकदा टँकर दिला होता. किरण भालेराव हे सुद्धा रिसेंटली आपल्यासोबत यायला लागले, ते आपल्या मुलाला नेहमी घेऊन येतात. डॉक्टर मेघा आत्रे, मिनल धारणकर मॅडम, आकाश शिंगन हे सुद्धा रिसेंटली यायला लागलेत. प्रतिभा झाडे ही मला वाटतं ही पुण्यावरून आली होती हे झाडं बघायला, आणि तिच्या नावातच झाडे आहे त्याच्यामुळे ते तिला येणंच होतं. योगेश गायकवाड आपल्या इनिशियल डेजमध्ये होते आणि ज्यांनी आपलं हे काम सेलिब्रिटीजपर्यंत, मराठी सेलिब्रिटीजपर्यंतही पोहोचवलं आणि बऱ्याच वेळा आपल्याला इनिशियल डेजमध्ये टँकर सुद्धा दिले. त्यानंतर महानगरपालिकेचे कडून जी काही मदत मिळते त्यात आमचे टँकरवाले सुनील पवार, त्यानंतर तेजाळे आणि बापटे हे टँकर घेऊन येतात आणि इथं झाडांना नेहमी पाणी टाकतात, तर त्यांच्यामुळेही बरेच झाडं जगले. NMCच्या गार्डन डिपार्टमेंटचे देवरे सर, त्यांनी बऱ्याच वेळा टँकर नव्हता तेव्हा आम्हाला टँकर दिले. आम्ही स्वतः जो टँकर विकत घेतो ते सागर जाधव, गजानन जलसेवा टँकरचे, आणि त्या टँकरचे ड्रायव्हर अरुण बारे हे नियमितपणे आमच्याबरोबर असतात. अरुण तर बऱ्याच वेळा आम्हाला पाणी सुद्धा टाकू लागतो, तो आमच्या व्हिडिओत सुद्धा तुम्ही पाहिला असेल. या भागाचे जे कचरा उचलायला जे मदत आम्हाला नेहमी करतात, कारण इथं खूप कचरा पण होता, ते SI पवार सर आणि DSI शिरसाट सर, त्यानंतर अजित निकत सर, नितीन पवार सर हे गोदावरी संवर्धन कक्षातून आम्हाला मदत करत होते. आवेश पलोत सर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचरा विभागातून आम्हाला मदत करत होते. निलेश साळी हे यांनी आम्हाला खेकडा मशीन दिलं होतं आणि त्या खेकडा मशीनने ही नदी खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला साफ करता आली होती. त्यानंतर गीते आजी, आता ह्या हे सगळे बाहेरचे लोक होते, पण गीते आजी ज्या इथल्या होत्या ज्यांनी आम्हाला भरपूर पाणी दिलंय, म्हणजे ह्या पाण्याशिवाय ही झाडं जगणं अशक्य होतं. आणि फक्त झाडांनाच नाही तर आम्हालाही प्यायला त्यांनी बऱ्याच वेळा पाणी दिलं. त्यानंतर चौधरी यात्रा कंपनीचे प्रेम दुबेजी, त्यांनी हे म्हणजे पाणी तर आम्हाला दिलंच, बट ही ऑल्सो मेड शुअर की आम्हाला भरपूर फोर्सने पाणी मिळेल, तर तेवढ्यासाठी त्यांनी एक भारी क्वालिटीचा पाईप विकत घेतला. तिथं त्यांचं ऑफिस आहे. त्यांचे रितेश गोयल हे सुद्धा आम्हाला नेहमी मदत करतात. त्यानंतर इकडं भारतनगरची ही वस्ती आहे, ह्या वस्तीतल्या लोकांना नेहमी ही नदी खराब करणारे म्हणूनच यांच्याकडे बघितलं गेलंय, पण ह्या नदीतल्या लोकांनी आम्हाला खूप मदत केली. इथं समोरच ज्या आपा राहतात त्यांची फॅमिली इम्रान राजे, आणि त्यांनी आम्हाला सगळ्या मुलांशी कनेक्ट करून दिलं. आणि ह्या मुलांनी इनिशियल डेजमध्ये जेव्हा आमच्यासोबत कोणीच नव्हतं त्यावेळी भरपूर पाणी टाकलेलं आहे आमच्यासोबत. ही झाडं सगळीच आम्ही नव्हती लावली. ही झाडं इनिशियली सागर मटाले यांच्या युनायटेड वी स्टँड आणि ताज हॉटेल जे आहे आपलं, त्यांनी महानगरपालिकेसोबत मिळून लावली होती. त्यात इतरही काही अनेक संस्था होत्या, त्याचं मी खाली लोगोज देतो. अशा खूप लोकांची, मिथिल म्हणून आहेत जे आमचा व्हिडिओ बघून आले होते. RNB इन्फ्राचे बरेचसे लोक आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणाहून, म्हणजे कधी कधी काय होतं की नंदिनीत खूप कचरा पडतो, मग एकाच ठिकाणचे लोक पुरत नाही, किंवा एक त्यांचा व्यक्ती जो ज्याच्या गळ्यात GPS असून जो दिवसभर तिथं बसून असतो, त्याच्यामुळे नंदिनीत पडणारा खूप सारा कचरा कमी झाला. दीपक सोनवणे यांनी फ्लोरिडा US मधनं आम्हाला कॉन्टॅक्ट केला होता की सर आम्हाला तुम्हाला मदत करायची आहे. पंकज जाधव म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला US मधनं कॉन्टॅक्ट केला होता की सर आम्हाला मदत करायची आहे. तर ह्या सगळ्यांनी पण खूप मदत केली. करिश्मा नायर आपल्या नाशिकच्या अतिरिक्त आयुक्त त्या होत्या, आता त्या जळगावला त्यांची बदली झालेली आहे, पण त्यांनी भरपूर आम्हाला मदत केली आणि शी मेड शुअर की इथं आम्हाला जे काही रिसोर्सेस लागतील ते आम्हाला मिळतील. तर असे बरेच नावं आहे, कोणाचं नाव सुटलं असेल तर प्लीज माफ करा, कारण एवढी मोठी लिस्ट आहे. आणि सगळ्यात शेवटी आता तो कॅमेरा पकडून आहे, तर हा
आमचा निलेश दादा तूच सांग बाबा, काय स्वप्न होतं आणि कुठून सुरुवात झाली होती आणि कसं झालं? आपल्याला ही जी काही नंदिनी आहे ती आपल्याला निळी करायची आहे, त्याच्या आधी आपल्याला इथं हिरवं करायचं आहे. तर हिरवं तर आपलं झालंय, खूप आपण प्रयत्न केले आणि आता शेवटचा आठवडा आहे पाऊस येण्याच्या आधीचा, तर शेवटचा आठवड्याचं आपल्याला पाणी द्यायचं आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त आता आपल्याला काम आता या नदीवर करायचं आहे. खूप सारे STP लावायचं काम चालू आहे आणि सगळ्यांचे नाव घेतले पण अजून पण काही लोक राहिले. आमचे ब्लॅक स्पॉट निर्मूलन करण्यासाठी जे चेंबर्सला कलर करायचे होते, तर ते तेजश्री आणि तिच्या मित्र, त्यांचे सगळे आर्टिस्ट, त्यांनी खूप चांगल्या क्रिएटिव्ह पेंटिंग्स केल्या. तसंच जिथे जिथे ब्लॅक स्पॉट्स होते तिथे कुंड्या ठेवण्यासाठी आम्हाला स्वराजच्या रंजना पाटील मॅडम त्यांनी आम्हाला खूप साऱ्या कुंड्या दिल्या. आशुतोष आणि त्यांचे जे लँडलॉर्ड आहे त्यांनी पण कुंड्या दिल्या आणि त्या कुंड्यांमुळे ते ब्लॅक स्पॉट आता ब्युटिफुल स्पॉट होतात आहे. तर ते म्हणतात ना, स्वप्न 2 जण बघतात पण पूर्ण करण्यासाठी हजारो हातं लागतात. तर असे सगळ्यांचे हात आणि मदत लागते. आणि येस, पहिल्याच वेळेस आपण हे डिसाईड केलं तर टुगेदर वी कॅन. तर आपल्याला ही काळी नदी निळी करायची आहे आणि ह्या कुंभमेळ्याच्या आधीच आपण हे करण्याचा पूर्ण प्रयत्न करूया. जस्ट डू इट.